महाराष्ट्र सरकारने एक समान जो जागा काढण्याचा निर्णय जो आहे तो घेतलाय, मात्र हे जे धोरण आहे ते योग्यरित्या सरकार जे आहे ते अवलंब करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। सारथीच्या विद्यार्थ्यांकडून हा आरोप करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील या सारथी कार्यालयाबाहेर विद्यार्थी सध्या आपल्याला आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नेमकं काय तो निर्णय आहे आणि का आंदोलन करते ते आपण जाणून घेऊ। काय शासनाने निर्णय काढले, का तुम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करताय? मॅडम, हे तुम्ही बघू शकता, हा शासन निर्णय आहे, हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एक समान धोरण असलं पाहिजे। परंतु सारथीनं 90% जागा करून फक्त सारथीवर खूप मोठा अन्याय झालेला आहे। तुम्ही एक समान धोरण असेल तर सर्व संस्थांना समान धोरण पाहिजे होतं, सर्व संस्थांना समान जागा पाहिजे होता। सारथीच्या थ्रू बार्टीला आणि महाज्योतीला कंबाईन बी आणि सी चं प्रशिक्षण दिलं जातं, परंतु सारथीला दिलं जात नाही। पोलीस आणि मिलिटरीचं महाज्योतीला प्रशिक्षण दिलं जातं, परंतु सारथीला दिलं जात नाही। मग हा आमच्या अन्याय नाही का? मग तुम्ही एक समान धोरण आहे का? तर ह्याचं आन्सर आम्हाला कधी आतापर्यंत आम्ही एमडीना 10 वेळेस भेटलो असेल, परंतु आम्हाला एकदाही त्यांच्याकडून आम्हाला आन्सर मिळालेलं नाही आहे। त्यासाठी आम्हाला या आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागलाय। आणि दुसरी गोष्ट, हे आम्ही त्यांच्याकडून एक लिखित आन्सर घेतलं होतं की का जागा वाढत नाही, तर त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं होतं रिझल्ट का लागत नाही, तर हे आम्ही समितीकडे अहवाल पाठवलेला आहे, समितीकडे आम्ही जागा काय। मग तुम्ही आज का रिझल्ट लावला? मग समितीचा अहवाल टाका आम्हाला। समितीचा अहवाल आला का की असमान धोरण आहे, तुम्हाला आम्ही जागा वाढू देऊ शकत नाही, मग तुम्ही रिझल्ट कसं काय लावला? 5 महिने झालं तुम्ही रिझल्ट लावत नाही, परंतु आज आम्ही आंदोलनाला तुम्ही रिझल्ट टाकताय आणि आतापर्यंत तुम्ही एक समान धोरणाचं तुम्ही कारण देताय। मग आम्हाला ही जी समिती नेमलेली आहे, एक समान धोरणासाठी निकष करण्यासाठी ही जी समिती आहे, ह्या समितीचा अहवाल द्या की एक समान धोरण आहे का। कधीपासून तुम्ही आंदोलनाला बसले? तिथे कुठले जे शिक्षक असतील, अधिकारी असतील, तुम्हाला भेटायला आलेत का? त्या अधिकाऱ्यांना वाटत नाही की ह्या पोरांचं भविष्य पुढे जावं म्हणून ते भेटायला नाही आलेले। सकाळपासून इथं आलो होतो, रिझल्ट लागला नव्हता कालपासून। इथं गेटवर जसे विद्यार्थी आले तसा तातडीने एकदम अर्जंटमध्ये निकाल लावून टाकला। एवढी ऑथॉरिटी तुम्हाला आहे तर तुम्ही विचार करून विद्यार्थ्यांना आश्वस्त करून 2 दिवसानं रिझल्ट लेट लावला असता, जागा वाढवले असते तरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आनंद असता। पण तुम्ही त्या डिप्रेशनमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्य पाण्यामध्ये घालवण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेता। सारथी ही बिल्डिंग काही कामाची नाही, एवढी 5 स्टार बिल्डिंग तुम्ही बांधली ना, ती खरंच काही कामाची नाही। इथं जर शिक्षणच भेटत नसेल ना, हे बिल्डिंग काही कामाची नाही। आतमध्ये शाहू महाराजांचा पुतळा आहे, त्यांनी शिक्षणाची दारं या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खुली केली होती। मग हे पुतळा कशासाठी आहे? तुम्ही ह्या सारथीमध्ये खरंच शिक्षण भेटतंय का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। आपल्यासोबत काही भगिनी देखील आहे ज्या या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। ताई, काय सांगशील? तुम्ही देखील या आंदोलनात सहभागी? मॅडम, इथं असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला 99च्या पुढे मार्क्स आहेत, तरी यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये। बिकॉज फक्त 100 जागा केल्या, 100 जागा कुणाच्याच वाट्याला येणार नाहीयेत। त्या मागच्या वर्षी 1000 जागा होत्या। आमची एवढीच मागणी की ह्या वर्षी आम्हाला तेवढ्याच जागा द्यावा। 90% जागा कमी करण्याचं काहीच कारण नाही आहे ह्यावेळेस। जर बाकीच्या संस्थांना सेम तुम्ही देतायत, त्यांना जर सेम बेनिफिट्स भेटतात तर आम्हालाही तेवढेच बेनिफिट्स पाहिजेत। फक्त आमची एवढीच मागणी आहे आणि जागा वाढ करा, हीच फायनल आमची मागणी आहे। मागच्या वेळी पण 78ला मेरिट क्लोज झालं होतं, मागच्या वेळी 1000 जागा होत्या, पण आता 99.63लाच क्लोज झाले। मग जे 99 आहेत, 98 आहेत, त्यांनी कुठं जायचं ना? जागा वाढ तर झालीच पाहिजे। नक्कीच आपण बघू शकतो की ते विद्यार्थी आंदोलन करतायत। आता काय मागणी असेल तुमची एकंदरीत, आणि नाही पूर्ण झाले तर पुढचं काय भूमिका असेल? आमची फक्त एवढीच प्रामाणिकपणे मागणी आहे की आमचे जी काही मागच्या वर्षी जेवढ्या जागा होत्या तेवढ्या समान धोरणानुसार बार्टीला जेवढ्या जागा आहेत सध्या, त्यांच्या पण 900 जागा आहेत यावेळेस। मागच्या वेळेस 1000 जागा होत्या। कमीत कमी आमच्या 900 तरी जागा केल्या जाव्या UPSCच्या, आणि MPSCच्या 1,500 जागा तरी करण्यात याव्यात, जेणेकरून एकतर सारथी ग्रुप बी आणि ग्रुप सीचं एक्झाम घेत नाही, फक्त MPSC आणि UPSC याची एक्झाम घेते। SSC IBPS याच्या पण मागच्या वेळेस जागा जास्त होत्या, त्या पण जागा कमी केल्या। जोपर्यंत आमच्या जागा वाढ होत नाही, जोपर्यंत आम्हाला शासकीय निवेदन भेटत नाही, जोपर्यंत GR येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आम्ही आजपासून आमरण उपोषणाला इथेच बसणार आहोत। आम्ही जोपर्यंत आमच्या जागा वाढत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। एकही जर माझं नाव अक्षय भड आहे, मी सोलापूरवरून आलेलो आहे, इतक्या लांबून आलो आहे की कारण काहीतरी जागा वाढ भेटल्यानंतर मलाही इथे येऊन क्लासेस वगैरे करता येतील। क्लास वगैरे केल्यानंतर माझंही लवकरात, आणि मेन थिंग म्हणजे माझ्या मागच्या 1-2 एक्झाम मध्ये 2-3 मार्काने सिलेक्शन गेलेलं आहे। त्याच्यासाठी मी इथं आलोय की बाबा अजून 1 वर्ष मी ट्राय केलं तर माझं सिलेक्शन होईल।
आपण बघू शकतो की एक समान धोरण जे आहे ते योग्य पद्धतीने राबवत नसल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आणि जशा बार्टीच्या जागा वाढवलेल्या आहेत, महाज्योतीच्या वाढवलेल्या आहेत, तसं आमच्याही जागा वाढवण्यात याव्या अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते. आणि जोपर्यंत असा निर्णय किंवा असा जे आपण परिपत्रक जे सरकार काढत नाही तोपर्यंत आम्ही या सारथी कार्यालयाबाहेर असंच आंदोलन करत राहू, असा इशारा या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.